नमस्कार. आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणेचा प्रवास घेऊन आम्ही पोहोचलोय कोकणात, रायगडमध्ये. आणि रायगडमध्ये एक नाव आवर्जून सगळ्यांसमोर येतं, ते म्हणजे भरत शेठ गोगावले. आता भरत शेठ यांच्याबद्दल आपण टी व्हीमध्ये ऐकतो, बघतो, त्यांची विधानं, त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं एकंदरीत जे पर्सनॅलिटी आहे ती लोकांना खूप आवडते. आणि म्हणून आमचा कार्यक्रम घेऊन आम्ही म्हणालो भरत शेठ यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे. कारण आता त्यांनी महामंडळ हाती घेतल्यानंतर बरेच असे निर्णय घेतले जे लोकांना सरप्रायझिंग होते, काही जणांना आवडलेही, काही जणांनी टीकाही केली. मात्र या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये भरत शेठ पुन्हा निवडून येण्यासाठी ताकदीनं उतरलेले आहेत आणि हा प्रवास त्यांच्यासोबत आम्ही पुढे नेतोय. भरत शेठ, आज व्हेज गुरुवार आमचा व्हेज असतो, शनिवार, मंगळवार, सोमवार हे 4 वार आमचे व्हेजचे असतात. 3 वार असतात नॉनव्हेज. त्यामध्येही जर एकादशी आली, संकष्टी आली, विनायकी आली तर ते पण आम्ही बुधवार खात नाही. आणि त्यामुळे जास्त वर्षातून बरेच दिवस व्हेज असतो, शाकाहारी. पण जास्त पसंत काय, मांसाहारी का शाकाहारी? तसं दोन्ही आहे. त्याच्यामध्ये मांसाहार आहेच, त्यामध्ये मच्छी जास्त आम्हाला आवडते. कारण मच्छीचे अनेक प्रकार आहेत. अगदी आम्ही रविवार, बुधवार, शुक्रवार असला तर सकाळी सुक्या मच्छी भाजून आमची सुरुवात असते. मग सोडे असतात, बोंबील असतो, जवळा असतो, आंबाडी असते. असे अनेक प्रकार आहेत की जे सकाळच्या न्याहारीला असतात. आणि मग दुपारच्या जेवणाला कदाचित फिश असते किंवा मग एखाद्या वेळेला गावठी कोंबडा असतो. म्हणजे आम्ही चुकीचा दिवस निवडला आज तुमचा इंटरव्ह्यू करण्याचा. तुमचा दिवस. पण सध्या मी 1 महिना व्हेजवर आहे. व्हेजवर का आहे? जरा वातावरणाच्या अनुषंगाने सुस्ती येऊ नये म्हणून. पण यंदाची निवडणूक थोडी वेगळी आहे ना. 3 टर्ममध्ये तुम्ही शिवसेनेत पूर्णतः जो 19ला जो प्रयोग झाला, नंतर 22ला तुम्ही पक्षातनं शिंदेंसोबत गेलात, पक्ष तुमच्याकडे आलं. यंदा 3 पक्ष एकमेकांसमोर आहेत. थोडीशी परिस्थिती एक शिवसेनेचा नेता म्हणून वेगळी आहे ना यंदाची. म्हणणं बरोबर तुमचं, परंतु चिन्ह बदललेलं नाही आमचं. हां, धनुष्यबाण हे चिन्ह गेले अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात आहे. त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आम्हाला आहेच. आणि जे लोक तुम्ही बोलता इकडे तिकडे, तसे समोरचे पण तसेच झालेले आहेत. काँग्रेस पक्षातून इकडे आलेले आहेत. त्यांनी 4 वेळेला पक्ष बदलला. पहिलं काँग्रेस, राष्ट्रवादी, परत काँग्रेस आणि आता उभाटा. तर अशा प्रकारे लोकांनी त्यांची कल्पना आहे. आम्ही काही पक्ष बदललेला नाही आहे. आम्ही थोडा पक्षाचा विस्तार वेगळ्या प्रकारे केला की बाळासाहेबांच्या नाव घेऊन, धनुष्य चिन्ह घेऊन आम्ही वाटचाल करतोय. बाळासाहेबांचे विचार नाही आम्ही सोडले आणि म्हणून आम्हाला खात्री आहे. हे तुम्ही जे म्हणता ना, तुमचे जे समोरचे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गद्दारी केली या निवडणुकीमध्ये. खास करून तुमच्यावर टीका, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे सगळे ह्या मतदारसंघात पूर्णतः ताकद लावून बसलेत. कारण तुम्हाला पाडायचं आहे, यासाठी साम दाम दंड भेद हा विषय सुरू आहे. त्याला काउंटर कसं करताय तुम्ही? ते बोलतायत गद्दारी केली, आम्ही तर बोलतो उठाव केलाय. कारण पहिलं तर मुळात आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही आहे, चिन्ह आम्ही सोडलेलं नाही आहे, आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा स्वतंत्र शिवसेनेचा जो पक्ष आहे तोच घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. गद्दारी कधी बोलतात? जेव्हा एका पक्षानं दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो त्याला गद्दारी म्हणतात. आम्ही तर उलटं त्याचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आमचा उठाव आहे. आता तुम्ही कॉन्फिडंट आहात की सरकार येईल? यंदा मंत्रिमंडळ फिक्स असेल तुमचं? तुम्हाला वाटतं काय आश्वासन दिलं गेलंय? 100%. कारण तुम्हाला कल्पना आहे की कोण हल्ली नगरपालिकेचा नगरसेवक पद सोडायला तयार नसतो. बरोबर. ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच पद सोडायला तयार नसतात. आम्ही तर इतिहास केला आहे की एवढं मोठं मंत्रिपदाला मी थांबलो. बरोबर. याचा विचार नक्कीच होणं गरजेचं होतं. आणि आत्ताचं जे महामंडळ दिलं आहे, मी काय मागितलं नव्हतं साहेबांकडे, अन्नावरती. साहेबांनीच मला बोलून
डायरेक्ट मला बोललं हे मंडळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि आम्ही ते स्वीकारलं. हे मंडळ गरिबांचं मंडळ आहे. एस टीमधून कोण प्रवास करतो? गोरगरीब माणूस. आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळते. माझ्याच्या कारकिर्दीमध्ये आत्ता 5150 बस ह्या इलेक्ट्रिकवरती त्या घेतो आहे आम्ही. 2500 बस डिझेलवरती आहेत. पिंक कलरच्या 1300 बसेस आहेत. सगळं आम्ही त्याच्यातलं बदल करतो आहे. काय पलट करण्याचा प्रयत्न काय की जो गेल्या अनेक वर्षापासून लालपरी आहे तिला कुठेतरी जरा वेगळेपण आणतो. आणि ज्या लालपरी आता जुन्या झाल्यात, मध्ये कुठं बंद पडतात, टायर पंक्चर होतो, साहित्य आहे नाही आहे, मग अशा अनुषंगाने आता आम्ही ही सगळी तयारी केलेली आहे आणि ही यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. म्हणून हाच प्रश्न आहे ना की तुम्ही करताना दिसताय. एक शॉर्ट टर्मसाठी तुम्ही आलात, 2 महिन्यासाठी 3 महिन्यांसाठी, पण तुम्ही हे धाडसीचे निर्णय घेतले. मंत्रिमंडळात आलात तर किती मोठे निर्णय होऊ शकतात. म्हणून तो प्रश्न आहे की काही बोलणं झालं किंवा यावेळेसचं आश्वासन आहे की भरत शेट हे 4थी टर्मवाले आहेत आमदार. मागच्या वेळेला झालं नाही तर यंदा काही आश्वासन किंवा एक विश्वास सीएम साहेबांनी दाखवलेला आहे. खात्री आहे मला, कारण साहेबांना कल्पना आहे की अत्यंत जवळचा मनुष्य म्हणून मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, मला आत्ता मंत्रिपदमध्ये नव्हतो तरी पण माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली, जो विकास निधी आणला, कामं केली, त्याला तोड नाही. कारण 3000 कोटीच्या जवळपास मी संपूर्ण वेगवेगळ्या योजना आणून माझ्या मतदारसंघाचा कायापालट केली. आता मी काही बातम्या वाचत होतो, बघतही होतो. मला प्रामाणिकपणे सांगा सर, अजित पवार आले बरोबर, तुमचं किंवा इतरांना जे तुमच्या हक्काचं तुम्हाला वाटतं होतं ते मिळालं नाही, पण अजित पवार येण्याचा फायदा झाला लोकसभेला तुम्हाला वाटतं? म्हणजे RSSने स्वतः लिहिलेलं आहे की अजित पवार आल्याने आम्हाला नुकसान झालं, घेतलं नाही पाहिजे होतं, विचारधारा वेगळी होती. आणि आता तटकरेंचे तुमचे शाब्दिक वादही समोर येत आहेत, थोडं डॅमेजही होते वाटते तुम्हाला? नाही, तटकरेंचे आमचे काय वाद नाही आहेत. उलटं तटकरे आता मला सहकार्य करतायत. कारण मी त्यांना पूर्ण ताकदीनिशी माझ्या मतदारसंघातून त्यांना लीड पण मिळवून दिला आणि काम पण केलं. आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मी कंपल्सरी त्यांच्या सोबत काम पूर्ण मिळालं इकडे, बरोबर आहे. आणि जे आता तुम्ही बोलताय राजकारणामध्ये वर खाली होत राहतं, कोण आला कोण गेला हे सगळं चालतं. परंतु आता ह्या क्षणाला काय वेगळं बोलणं बरोबर वाटत नाही मला, म्हणून त्यावर भाष्य करणार नाही. हां, भाषण. भरत शेट, तुम्ही हिंदुत्वाचे विचारनेता, नवाब मालीला तिकीट दिलं गेलं, भाजपनं तुम्ही पुरजोर विरोध केला तरी दिलं गेलं. या गोष्टी टाळल्या पाहिजे होत्या ना युती धर्मात. तुमचं म्हणणं अत्यंत रास्त आहे, परंतु तो प्रत्येकाच्या पक्षाचा पण प्रश्न येतो. ते राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना ते घ्यावं लागलं, स्वीकारावं लागलं. आणि काही मुस्लिम चेहरे पण द्यावे लागतात, कारण मुस्लिम समाज पण त्या धर्तीवरती आहे. आणि कदाचित त्या बाबतीमध्ये त्यांनी ते तिकीट दिलं असावं असं मला वाटतं. पण भाजपची स्ट्रॅटेजी तशीच आहे ना, हिंदू मुस्लिमच होतं, पोलरायझेशन होतं. आता बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला, एक हे आला, जाहिरात आली, एक है तो सेफ है. त्याला तुम्ही कसं पाहता? कारण तुम्ही प्रत्येक पक्षाला पक्षाचं स्वातंत्र्य आहे, ते करतील. आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे. आम्ही त्या कारण बाळासाहेबांनी सगळ्यांना बरोबर घेऊन चालले होते. शिवाजी महाराजांनी पण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन राज्यकारभार केला. आणि आत्ताच्याही काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजित, हे सगळ्यांनीच ह्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊनच आत्तापर्यंत 2.5 वर्ष राज्य केलं की त्यात कुठं फेरफार करून दिले आम्ही, कुठं काय केलं आहे, सगळ्यांनी स्वीकारलं, ते चाललो आम्ही. मग या निवडणुकीमध्ये गेम चेंजर काय असेल? लोक तुम्हाला, कारण बऱ्याच समीकरणं बदललेली आहेत, लोक महायुतीला निवडून देण्यासाठी सर्वात मोठं कारण लाडकी बहीण असेल का तुम्हाला वाटतं? जी कामं केली इन्फ्रास्ट्रक्चरची, महायुतीची USP काय तुम्हाला वाटतं? दोन्ही. पहिली तर विकास कामं. आमच्या तर मतदारसंघात
असं एक गाव नाही कसं शंकरदेव पुस्तकानं आपल्या याचं तर तुम्ही मला 150 पानाचं माझ्याकडे पुस्तक आहे तुम्ही केलेले विकास कामाचं तुम्हाला तर देतो ना. त्यानंतर एस टीमध्ये महिलांना अर्ध तिकीट, लेक लाडली लखपती, जन्माला आलो 5, पहिलीला गेलो 6, 5वीला गेलो 7, 8वीला गेलो 11वीला गेलो 8, आकडे तुम्हाला प्रॉपर माहिती आहे ना. आणि 17 वर्षातून 18 वर्षात गेल्यावर 75,000, 1,01,000 रुपये परत करायचे नाहीत. एका घरात 2 मुलींचा जरी जन्म झाला तरी त्या दोघी नाही ती तो बेनिफिट. नाही हेच तर विरोधात आरोप करतात ना की तुम्ही सगळं फ्री करताय. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, महिला स्वाभिमानी आहेत. महाराष्ट्राला हे फुकटचं काहीच नको, त्यांना काम द्या, रोजगार देत नाही तुम्ही. काय आहे विरोधक पॉईंट शोधतायत. त्यांना एवढं दुखलंय आणि की गेली 50 वर्ष राज्य करत असताना हे लोक काय एक पण देऊ शकले नाहीत. मग मला सांगा की जर आम्ही जर हे तर दिलेलं आहे एक या पुस्तक पहा, एवढं मोठं पुस्तक. मी तो पिक्चर पाहिला धर्मवीर 2, त्यात तुम्ही एका भूमिकेमध्ये तुमचं तिथं तुमच्या दाखवलं गेलं होतं. तर त्यातही तुम्ही ॲग्रेसिव्हली बोलत होतात की त्यावेळेला जी परिस्थिती होती, जे पिक्चरमध्ये दाखवलं गेलं होतं, आणि जेव्हा तुम्ही हा उठाव तुम्ही म्हणताय केलेला आहे, पण त्याला तो उठाव नाही तर पैशांसाठी गेला असं म्हणताय, पदांसाठी गेला ते म्हणतायत. आता विरोधक त्यांना शोधणं गरजेचं आहे. त्यांनी काल परवापर्यंत ते खोके ओरडून दमले आणि बोलले आता पुढच्या महिन्यात सरकार जाईल, त्याच्या पुढच्या असं करून आम्ही आमच्या 2.5 वर्षाची पूर्ण केली आणि आता पुन्हा 5 वर्ष आम्ही सत्तेत येतोय. सीएम कोण असणार 5 वर्ष सत्तेत आला तर? क्षमता वर्ण ठरवलं जाईल. मी आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य वाटत नाही आहे, पण कोणाला वाटत नाही आपला माणूस व्हावा. परंतु महायुतीमध्ये असल्यामुळे आम्ही जबाबदार लोकांनी जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. म्हणून करता जे सगळे लोक बसून ठरवतील ते मान्य करावं लागतं. पण तुम्हाला भाजपवर विश्वास आहे? कारण त्या दिवशी अमित शहाचे एक भाषण समोर आलं की 29ला स्वबळावर एक भाजप सत्ता आणेल. म्हणजे 24ला तुम्ही 24ला तुमच्यासोबत, पण 29ला तुमच्याशिवाय. असं गेल्या अनेक 2-3 वेळा बोललेत. पण मग ते बोलतात ना, मग काय करणार मग तुम्ही? हे बघा, प्रत्येकाला प्रत्येक पक्षाचं स्वातंत्र्य आहे. त्यांना असं जर वाटत असेल तर आत्ताची जी काय वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, ती आपल्याला डोळ्यासमोर येईल आणि मग 29चं बघू. पहिलं 24चं तर पूर्ण करू. 24 मध्येच तर बऱ्याच अडचणी आल्या ना. अशी चर्चा आहे की सीएम DCMचं पटत नाही, सीएम DCM मध्ये बरेच वाद आहेत. अजित पवार पण मध्यंतरी चिडले काही गोष्टींना, लाडकी बहीण पण सगळ्या गोष्टींमध्ये. एका पेजवर आहात तुम्ही, सोबत आहात, दिसतंय का तसं? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, जे काय धाडसी निर्णय झाले काय लोकांना पहिले चुकीचे वाटतात, पण नंतर समजल्यानंतर आता खुशीत गाजर खाते सगळेजण. झालं ते चांगलं झालं. लक्षात ना, लाडकी बहीणच तारणार आहे हे सरकारी लक्षात ठेवा. लाडकी बहीण म्हणजे महिला वोटच्या आधारे. पण ते राज ठाकरे पण तुमच्याशी खूप नाराज आहेत. असू शकतात. ते तुम्हाला मदत केली, सगळं केलं आणि मुलाला सीट सोडली नाही तुम्ही, आणि ते आता जाहीरपणे एवढ्या खोलवरती आम्ही नाही शिरणार. कारण त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, राजकारण आहे. काय असेल आतलं आम्हाला नाही माहिती. पण ते म्हणतात भाजपचा मुख्यमंत्री होईल म्हणून. नाही, ठीक आहे ना. पण काय आहे, त्यांना असं वाटतंय की शिंदे साहेब आमचं ऐकलं नसावं किंवा काय असं असू शकतं. ते आजच बोलणं बरोबर नाही वाटत. आणि राज ठाकरेंनी जे कधी काय चर्चा केली किंवा काय, ते कितपत योग्य ठरलंय, खरं ठरलंय हे तुम्हालाही माहिती आहे, आम्ही नाही बोलू. ते प्रतोत्पदावरून बराच गदारोळ झाला. सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरही टीका केली की तुम्हाला तुमची नेमणूक करणं योग्य नव्हतं. त्यावेळेला काहीतरी गोप्यस्फोट करा. काय झालं, काय होतं? उद्धव ठाकरे रोज म्हणतायत की यांना मी सोडलं, यांना मी जाऊ दिलं. पण जे झालं त्याचं खरं काय चित्र काय झालं? उद्धव साहेबांना सांभाळता आलं नाही, पहिला मुद्दा. जर त्याने आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळलं असतं तर ही वेळ आली असते का? बाळासाहेब पण होऊन गेले ना. सांगतात आमचे वडील आमचे चोरले, हे केले, असे अनेक वेळा सांगतात. पण बाळासाहेबांची जी काय धमक
हे कुठंतरी तुम्हाला कधी आढळले का? बाळासाहेब मुख्यमंत्री झाले नसते का? होऊ शकले नसते का? घेतलं का त्यांनी? मग तुम्ही त्यांच्या विचाराला जर तिलांजली दिलीत, बरं तुम्हाला कमी पडलं काय म्हणून मुलग्याला पण घेतलं, हे कितपत योग्य तुम्हाला वाटलं? सीएम एकनाथ शिंदे होतील हे खात्री आहे तुम्हाला? असं वाटतंय. कोणाला असं वाटत नाही पक्षाचा नेता पक्षाचा असावा, तसं त्यांना वाटतंय, राष्ट्रवादीला वाटतंय, आम्हालाही वाटतं. पण जे सगळे वरून बसून ठरवतील ते आम्हाला स्वीकारायची तयारी आहे ना. एक मला वाटतं की तुम्हाला कोणत्या खात्यात काम करणं लोकांना आवडायला मला असं वाटतं, ग्रामीण भागाशी संबंधित असलेले जे काही खाते आहे, ग्रामविकास पण चालू शकतं, जलसंधारण, कारण ही खाती कशी आहेत, आम्हाला जलसंधारणचं असं आहे, छोटे छोटे बंधारे देऊन पाण्याच्या समस्या मिटवू शकतो आम्ही, असं आहे. आणि ग्रामविकास घेऊन रस्ते आणि ग्रामपंचायती ह्या डेव्हलप होत ह्यासाठी. माझ्याकडनं शुभेच्छा भरत शेठ तुम्हाला आणि खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. तर भरत गोगावले आपल्या शैलीतच आणि प्रामाणिकपणे ते बोलतात. त्यांना माहिती आहे की आता ह्या बातमी जे मी कॅबिनेट मंत्री एवढा वेळ विचारलं तर त्यांना माहिती आहे की ह्याचंच मी हेडलाईन करीन, पण त्यांना माहिती आहे की आपल्याला व्हायचं आहे. एक विश्वास आहे, आपण चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच्या आधारेच जनता निवडून देईल. ही विकास कामं समोर ठेवलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेली कामं राज्य पुढे नेलं, त्याबद्दल राज्यात ते पुन्हा येतील आणि पुन्हा आल्यावरती यंदा जे वाढलेलं ताट पुढे केलं होतं यावेळेला त्यांच्याकडे स्वतः येईल आणि ते मंत्री होतील असा विश्वास आहे. तुम्हाला शुभेच्छा भरत शेठ, खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात थांबूयात सध्यासाठी. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.